नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, मी आहे डॉक्टर कमलाकर राऊत। ब्राह्मण समाज हा मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये आहे। ब्राह्मणांचं जे कार्य आहे त्याबाबत, त्यांचं व्यक्तित्व आहे त्याबाबत पण लेखन मी करतो आहे। त्याबाबत मी गीत लिहिलेलं आहे, आम्ही ब्राह्मण ब्राह्मण। लहानपणापासून आम्ही अनुभवत गेलो ब्राह्मण समाजातील वेगवेगळ्या लोकांना, स्नेही व्यक्तींना। ब्राह्मण म्हणजे सदाचार, ब्राह्मण म्हणजे चारित्र्य, ब्रह्म जाणे तो ब्राह्मण, ब्रह्म म्हणजे सत्य, सत्यज्ञान हा जो शब्द मला सुचला याचं कारणसुद्धा ब्राह्मण हा शब्द आहे। मनुस्मृती बाबत पुन्हा बोलता येईल सविस्तर, पण तो विषय तर नको। काही कर्मठ ब्राह्मणामुळं, मनुस्मृतीच्या समर्थकामुळं सरसकट कुठल्याही समूहाबद्दल मत तयार करणं ही चूक आहे। ब्राह्मण समाजाबाबत त्यांनासुद्धा याची जाणीव, जागृती व्हावी। आपण काय आहोत, काय करत आलोत, काय करायला हवं आणि काय करीत आहोत याचीही जाणीव प्रकर्षानं व्हावी, हा उद्देश माझा या मागं आहे। कृतज्ञता माझ्या मनामध्ये सगळ्याच समाज घटकाबाबत आहे, ब्राह्मण समाज घटकाबाबतसुद्धा आहे। माझे गुरु हे ब्राह्मण बरेच राहिलेले आहेत, त्यांच्याबाबतची कृतज्ञता आहे। माझे मित्र ब्राह्मण आहेत, सहकारी बरेच ब्राह्मण आहेत। त्यामुळं आपण कृपया विशिष्ट समाजाला किंवा विशिष्ट जातीलासुद्धा समजावून घेत असताना त्यांनी काय काय केलं आहे ते आपण बघितलं पाहिजे। आणि बरेच महामानव आणि संत, समाजसुधारक हे ब्राह्मण समाजामध्ये आहेत, राष्ट्रीय नेतेसुद्धा ब्राह्मण समाजामध्ये आहेत। अधिक बोलण्यापेक्षा आपण कृतज्ञता व्यक्त करूया आणि हे गीत आपण समजावून घेऊया। आम्ही ब्राह्मण ब्राह्मण। आम्ही ब्राह्मण ब्राह्मण, पिढ्या पिढ्या ज्ञानदानी। आम्ही ब्राह्मण ब्राह्मण, पिढ्या पिढ्या ज्ञानदानी। आत्मचिंतन घडले आता वागू सुधारुनी, आत्मचिंतन घडले आता वागू सुधारुनी। ब्रह्म जाणे तो ब्राह्मण, सत्य हेची ब्रह्मज्ञानी। ब्रह्म जाणे तो ब्राह्मण, सत्य हेची ब्रह्मज्ञानी। सत्य ज्ञान आहे आम्हा पुण्य सत्कार्य जीवनी। सत्य ज्ञान आहे आम्हा पुण्य सत्कार्य जीवनी। सात्विक शाकाहारी घडवू ओळख नव्यानी। सात्विक शाकाहारी घडवू ओळख नव्यानी। कोणी चुकत असेल सांगू त्यांना ठणकावूनी। कोणी चुकत असेल सांगू त्यांना ठणकावूनी। आम्ही ब्राह्मण ब्राह्मण, पिढ्या पिढ्या ज्ञानदानी। आत्मचिंतन घडले आता वागू सुधारुनी। टिळक गोखले रानडे चिपळूण कर हे ज्ञानी। राष्ट्रीय काँग्रेस स्थापुनी स्वातंत्र्यास समर्पणी। आगरकर विवेकानंद नेहरू कर्तव्य परायणी। आगरकर विवेकानंद नेहरू कर्तव्य परायणी। महामानव झिजले आम्हा वाटे अभिमानी। महामानव झिजले आम्हा वाटे अभिमानी। आम्ही ब्राह्मण ब्राह्मण, पिढ्या पिढ्या ज्ञानदानी। आत्मचिंतन घडले आता वागू सुधारुनी। वेदामधी लिहिरूच्या गार्गी मैत्रेयी अत्रयी। आनंदीबाई गोदावरी कर्वे बाबा श्रेष्ठकारी। भेदाभेद विसरता सौख्य जीवनी लाभती। सर्व क्षेत्री कर्तृत्वाच्या पाऊलखुणा उमटती। सर्व क्षेत्री कर्तृत्वाच्या
पाऊल खुना उमटती। आम्ही ब्राह्मण ब्राह्मण पिढ्या पिढ्या ज्ञानदानी, आत्मचिंतन घडले आता वागू सुधारुनी। भारतीयत्व हे हिंदुत्व चालवू वार साहाबानी, भारतीयत्व हे हिंदुत्व चालवू वार साहाबानी। आमुच्याच माणसांनी केला घात डोळा पाणी, आमुच्याच माणसांनी केला घात डोळा पाणी। धर्मांध सत्तांधांना दाऊ जागा आता आम्ही, धर्मांध सत्तांधांना दाऊ जागा आता आम्ही। सत्य न्याया सवे चलू सुरक्षिततेची ही हमी, सत्य न्याया सवे चलू सुरक्षिततेची ही हमी। आम्ही ब्राह्मण ब्राह्मण पिढ्या पिढ्या ज्ञानदानी, आत्मचिंतन घडले आता वागू सुधारुनी। नवी ओळख आमुची दाऊ जगा आचरणी, नवी ओळख आमुची दाऊ जगा आचरणी। मनाचे श्लोक शिकवू नवे श्लोक घडवूनी, मनाचे श्लोक शिकवू नवे श्लोक घडवूनी। संस्कृतीचेच संस्कार उगवत्या अंकुरांनी, संस्कृतीचेच संस्कार उगवत्या अंकुरांनी। माणुसकीचेच हे झाड सर्वांगाने बहरुनी, माणुसकीचेच हे झाड सर्वांगाने बहरुनी। आम्ही ब्राह्मण ब्राह्मण पिढ्या पिढ्या ज्ञानदानी, आत्मचिंतन घडले आता वागू सुधारुनी, आत्मचिंतन घडले आता वागू सुधारुनी। तुम्हाला खोटं वाटेल माझं गीत अनुभवण्यासाठी। तुम्हाला बैल दिसतोय का मागे इकडं? कृपया बघा, तो सुद्धा स्तब्ध झालेला आहे। मला दाखवतो बैल, त्याला बांधलेलं नाही आहे, त्याला तो सुद्धा माझं गीत अनुभवतो आहे। माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, खूप चांगलं असं एक गीत माझ्या हातून लिहिलं गेलं। मला सुद्धा बरेच जण बोलतात की तू सत्य न्यायाची भाषा बोलतोयस, परंतु ब्राह्मणांचं सुद्धा गुणगान गातोस। म्हटलं काय चूक काय त्याच्यामध्ये? जे सत्य आहे ते बोललं पाहिजे, जे चांगलं आहे ते बोललं पाहिजे आपण। नाही, तू पण मनुस्मृतीबद्दल बोलतोयस, जे कर्मठ ब्राह्मण त्याच्याबद्दल बोलतोयस, तू RSS BJP बद्दल बोलतोस, पण तू बामनाळलेला आहेस। म्हटलं शब्द व्यवस्थित वापरा, म्हणलं ब्राह्मण म्हणा, ब्राह्मण बामण म्हणणं चूक आहे। काही चुकीच्या लोकांमुळं चुकीचं कुठलं व्हायला नको आहे। आपण सत्य न्यायाच्या बाजूने चाललं पाहिजे। आता हे बोलताना आमचे शेतकरी मित्रसुद्धा इथं आले की कोण माझ्या शेतामध्ये येऊन हे काय बोलू लागलं आहे ते बघतायत, म्हणून आपण खूप चांगलं असं ब्राह्मणांच्या प्रती कृतज्ञता आपण व्यक्त करूया। माझी ब्राह्मण समाजाला कळकळीची विनंती आहे, आपण सर्व महामानवांची चरित्र वाचूया। संत ज्ञानेश्वर ब्राह्मण, संत एकनाथ ब्राह्मण, महात्मा बसवेश्वर ब्राह्मण, मोतीलाल नेहरू, पंडित नेहरू ब्राह्मण, लोकमान्य टिळक ब्राह्मण, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष स्थापन केला ते सुद्धा महाराष्ट्रातून। न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, नामदार गोपाळकृष्ण गोखले, आणखीन विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य टिळक यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष स्थापन केला। 1885ला स्थापना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची होते आहे। कितीतरी महामानवांचं महानिर्माण हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून घडलं। देशाला स्वातंत्र्य मिळालं याला कारणीभूत मुख्य म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि हे महामानव राष्ट्रीय नेते आहेत। त्याचबरोबर सरदार वल्लभभाई पटेल हे पण ब्राह्मण आहेत, राजेंद्र प्रसाद ब्राह्मण आहेत, स्वामी विवेकानंद, आगरकर कित्येक ब्राह्मण आहेत। आपल्याला याचा सार्थ अभिमान असला पाहिजे चांगल्या ब्राह्मणाबद्दल आणि चांगल्या श्रेष्ठ अशा महामानवांच्या बाबत। राष्ट्रीय काँग्रेसमध्येच सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस ते सुद्धा ब्राह्मण आहेत, मौलाना आझाद हे नेते श्रेष्ठ नेते घडले राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये। RSSची स्थापनाच मनुस्मृतीचं रूप व्यापक करण्यासाठी झालेली आहे, स्वातंत्र्य लढ्याला विरोध करण्यासाठी झालेली आहे। नाही, प्रत्येक समाजाचं संघटन आहे, मग आपलं पण आहे।
आपल्या समाजाचं. मग आपल्याला वाटतं, तुम्हाला वाटतं काय RSS आहे, हिंदुत्वाची भाषा बोलत आहेत. ज्याचा पायाच मनुस्मृती असेल, ज्यामध्ये लिहिलं गेलेलं आहे की स्त्रियाच्या बाबतीत स्त्री शोषणासाठी आहे, दलित शोषणासाठी आहे. तुम्ही वाचा मनुस्मृती पुन्हा एकदा. का दलित लोक पायातून त्यांचा जन्म झाला आहे का? प्रत्येकाचा जन्म आपल्या आईच्या पोटातून झालेला आहे. सत्य नाही आहे का? आणखी कोणाचा जन्म कुठून झाला आहे सांगितलं गेलं. ब्राह्मण जरी महिला असेल, पती मेलाय ना, सतीप्रथा आहे, जिवंत तिला जाळलं गेलं पतीच्या त्या चितेवर. मृत पतीसोबत जिवंत असलेल्या पत्नीला जाळलं गेलं, ब्राह्मणाच्या सुद्धा. देशात काय चालू सध्या? 25 वर्ष, 2025ला 100 वर्ष पूर्ण होत आहेत RSSला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला. EVM हॅकिंग करून येत आहेत. RSS जे तुम्ही समजता हे तुमच्या हातात राहिलेलं नाही आहे. बीज बोया जहर का तो पेड़ जहर का आएगा, फल भी जहर के आएंगे. तो ऐसे ही कुछ गलत बीज जो है, कौन है जिनके बारे में मैं बोलता आया. यहाँ ज़्यादा बोलना अच्छा नहीं लगेगा मुझको, किसी से डरता नहीं मैं. उन्होंने इतना देश का बुरा हाल किया है. RSS, BJP या ब्राह्मण असं कोणी म्हटलं की लोकांच्या मनात चित्र काय उभं राहतं बरं. माझी कळकळीची विनंती आहे, EVM हॅकिंग करून इथं आलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबियांचे फोटो तुम्ही बघा काय आहेत, त्यावरून तुम्हाला कळेल की काय काय करावं लागत आणि काय काय होऊ लागलेलं आहे. देशाच्या बाहेरचे लोक आपला देश चालवत आहेत. अमेरिका, दुबई हे चालवत आहेत. आणि यात त्यांना मोठेपणा वाटतो RSSच्या, BJPच्या नेत्यांना. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, दिनकर जोशी, बाबा जोशी जीवे मारण्याचे प्रयत्न माझ्यावर केले, हल्ले केले गेले, अपघातात मारण्याचा प्रयत्न केला, तरी जिवंत आहे मी. तुम्ही सगळं बघत आहात. माझे जोशी नावाचे आणि बेळगेकर नावाचे गुरु होते, ते या जगात नाहीत. दिनकर जोशी सांगतो, हो आम्ही केलं, दवाखान्यात केलं, आणखी कुठे केलं. किडनीज ऑर्गन्सचे रॅकेट्स तुम्ही बघा. तुमचे 100पेक्षा अधिक नातेवाईक कोणी मारलेले आहेत. पण एक माणूस मारला तर कितीतरी लाख किंवा काही कोटी मिळतात. डोळे, किडन्या, यकृत, हृदय विकलं की. तिसरी माणूस मारायचा. आणखी सांगू तुम्हाला काय, की एखाद्या माणसाचं रक्त जर बघितलं आपण, जे पॅक असतात ना स्वस्तामध्ये, त्याच्यावरून कळतं. समजा उदाहरण, समजा माझी किडनी कोणाला तरी पाहिजे आहे, चांगली आहे, कळलं त्याच्यामध्ये, तर माझी किडनी त्याची क्वालिटी काय आहे ही तपासली जाते. आणि जी किडनी माझी ज्याला कोणाला सूट होते ते बघितलं जातं आणि त्यासाठी मला मारलं जातं. हे तुम्हाला माहिती आहे का? खूप मोठे रॅकेट्स चालू आहेत. केंद्र सरकारनं सुद्धा मागे सांगितलेलं आहे, सगळे शासकीय समितींनी सांगितलेलं आहे. कुठं आहात आपण? कित्येक घरामध्ये आजही कित्येक सेलिब्रिटी बघा. मी ठामपणानं सांगतो की काही लाख सेलिब्रिटी वेगवेगळ्या क्षेत्रातले ब्राह्मण श्रेष्ठ व्यक्ती हे मारले गेलेले आहे. नरेंद्र दाभोळकर कोण आहेत? शरद जोशी कोण आहेत? प्रत्येक चळवळ, प्रत्येक त्या कुठलीही विशेष गोष्ट सामाजिक असेल, राष्ट्रीय असेल, ब्राह्मण पुढे आलेलं. कारण ते त्यावेळेस ज्ञानी होते. मोठमोठ्या महामानवांनासुद्धा, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महात्मा फुले असतील, यांना सहकार्य हे कुणाचं घडलेलं आहे? महाराष्ट्राचं घ्या, बाळासाहेब जांभेकर, दर्पणकार, शिम परांजपे असतील, विष्णुशास्त्री चिपळूणकर असतील, आगरकर असतील, गोपाळहरी देशमुख असतील, लोकहितवादी कोण आहेत? त्यांनी त्यांच्या काही मर्यादा असतील, नाही असं नाही आहे, पण त्यांनी त्यावेळेस केलेलं कार्य नाकारता येतं का? यशवंतराव चव्हाण गुरु कुणाला मानायचे? तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींना मानायचे, ज्यांच्याकडे विश्वकोशाची जबाबदारी सोपवलेली आहे. शाहू महाराजांना शिकवणारी सबनीस कोण आहेत? ब्राह्मण आहेत. सदाशिव गावंडे या गावडे हे जे आहेत, महात्मा फुले यांनी मदत केलेली आहे. आंबेडकरांचे गुरु कोण आहेत? ब्राह्मण आहेत. आंबेडकर हे आडनाव त्यांच्यामुळे पडलेलं आहे. का काहीतरी एक पूर्वग्रह असा पेरला जातो डोक्यामध्ये हिंदुत्वाच्या नावानं. हिंदुत्व म्हणजे भारतीयत्व. आपली संस्कृती ही सिंधू नदीच्या किनारी जी आहे ती विकसित झालेली आहे. सिंधू आणि हिंदू समाज हा मोठ्या प्रमाणात, त्यामुळं सगळेजण इथले मुळं आहेत ते हिंदू आहेत. पुन्हा धर्मसंस्थापक इथं कोणी होऊन गेले, कोणी देशाच्या बाहेरचे धर्मसंस्थापक किंवा त्यांचे अनुयायी आले, धर्मांतर घडलं. मुळात सगळे आपले हिंदू आहेत, भारतीय आहेत. हे का सांगितलं जात नाही आहे? आणि मुद्दाच कुठला नाही आहे RSS BJPकडं. माझ्यापेक्षा अधिक सुज्ञ तुम्ही आहात. तुम्ही बघत आहात का आहे ते.
18 तारखेला तुकडोजी महाराजांच्या बाबत मी गीत लेखन करतो आणि प्रस्तुत करायला जातो आहे. गुरुदास सेवा आश्रम घाटनंदूरला. माझा बरोबर अपघात ठरवून केला जातो. का? निवडणूक आहे. लोकसभेची निवडणूक होती त्यावेळेस माझा नातेवाईक मारला जातो. या महिन्याभरात माझे 4 नातेवाईक मारले गेले. हे काय हे अपघाताचं आणखी तुम्हाला दिसतं आहे 18 तारखेचं. का सगळं हे का मला मार